नमस्कार रसिकहो. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा. सुधीर मोघे यांची प्रसिद्ध कविता. त्याला श्रीधर फडके यांनी दिलेली चाल, याचं खूप सुंदर गाणं होऊन गेलं. मनाबद्दल दोन खूप चांगल्या कविता माझ्या संग्रहात मला आढळल्या, त्या मी सादर करते. पहिली कविता आहे डॉक्टर उषा वैद्य यांची आणि दुसरी स्वाती सुरंगळीकर यांची. डॉक्टर उषा वैद्यांनी मन पाखरू नावाने कविता लिहिली, ती मी आपल्यापुढे सादर करते. एक इवलच पाखरू उडत असतं भुरूभुरू, का फिरतंय काय शोधतंय त्याचं त्यालाच माहीत नसतं. कधी असे भुईवरी तर कधी घेई गगन भरारी, कधी ढुंडाळे दिशाचारी तर कधी नुसतंच अधांतरी, कधी जाई देशांतरा थकून भागून येई घरा. एकदा ते असंच पळालं, दूरवर निघून गेलं, भटक भटक भटकलं, थकलं भागलं क्लांत झालं. जेव्हा थकली गात्र झाली होती रात्र, काळोख घनदाट सापडेना वाट, मार्ग काहीच दिसेना, काय करावं सुचेना. जरी भांबावून गेलं तरी उडत राहिलं, सगळं बळ एकवटलं, आश्रय शोधत राहिलं. वृक्षावर एका उतरलं, फांदीला बिलगून बसलं, थोडा वेळ विसावलं, जरा ताजंतवानं झालं. इकडे तिकडे बघू लागलं, तिथे त्याला काय दिसलं. चालला होता सत्संग, त्यात भरला होता भजनाचा रंग. साथीला होता मृदंग, झडत होते नाद तरंग. श्रोते झाले होते दंग, डोलत होतं अंग अंग. म्हणत होते श्रीरंग श्रीरंग श्रीरंग. जो वसे अंतरी तोच असे जगदांतरी, शोधता कशाला दारोदारी, म्हणा नुसतं श्रीहरी. तुझ्यातनी माझ्यात त्याच्यात वास आहे, त्याचाच वास आहे. तू मी तो हा फरक खोटा आहे. आपल्या भाकरीतला काढून चतकोर, भुकेल्या तोंडी घातले कोर. जागा असेल तुला आश्रयाला तर दे निवारा कुणा पथिकाला. सारं काही ऐकत राहिलं, सुखावलं भारावलं तन्मय झालं. त्याच नादावर डोलू लागलं, थकलं भागलेलं झोपी गेलं. सत्संग जेव्हा संपला, एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण उठू लागला, आपली जागा शोधू लागला. तेवढ्यात एक ओरडला, हा कोण कुठून आला, माझी जागा का देऊ त्या परक्याला. पळवलं पाहिजे ह्याला. एकच गोंगाट झाला, झोपी गेलेला जागा झाला. व्रणाने घायाळ झाला, थरथर कापू लागला. आत्ताच सारे डोलत होते, सत्संगात मग्न होते. एकदम कसे बदलले, का इकडून तिकडे गेले वारे. पुराणातली वांगी पुराणातच असतात, चव घेऊन बघायची नसतात. परत एकदा उडालं, कसं बसं घरी आलं. वणवण भटकून काय मी मिळवलं, वणवण भटकून काय मी मिळवलं या विचारात मग्न झालं. सारं असतं माझ्यापाशी, काय शोधलं दुसऱ्यापाशी. स्वतःजवळ वास करतात सुख समाधान शांती. स्वतःजवळच वास करतात सुख समाधान शांती. बाहेर त्याचा शोध लागेल अशी कशी पडली भ्रांती. जेव्हा हे उमगलं ते पाखरू स्थिरावलं, आनंदात तल्लीन झालं, त्याच्या चरणी लीन झालं. आनंदात तल्लीन झालं, त्याच्या चरणी लीन झालं.